नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. कापूस बाजारात सध्या वेगवेगळ्या चर्चा आहेत. कोणत्या चर्चा आहेत? तर यंदा कापसाला मागणी कमी आहे. कापूस बाजारावर यंदाही मंदीचं सावट आहे. उद्योग तोट्यात जात असल्यानं कापूस उद्योग बंद पडत आहेत. त्यामुळं यंदा उत्पादन घटीचा अंदाज असूनही सुरुवातीलाच भाव दबावत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची चर्चा अशी आहे की येणाऱ्या काळातसुद्धा कापसाचे भाव यापेक्षा वाढणार नाहीत. म्हणजे आहे तोच भाव कापसाला मिळत राहील. मग खरंच या चर्चेत काही तथ्य आहे का? यापुढील काळात खरंच कापसाचे भाव वाढणार नाहीत का? तर असं नाही आहे. कापसाचे भाव यापुढील काळात नक्कीच वाढणार आहेत. कापसाचे भाव वाढण्याला काही कारणंसुद्धा आहेत. त्याच कारणांची चर्चा आपण आज या व्हिडिओतून करणार आहोत. कापसाचे भाव वाढण्यासाठी महत्त्वाचं कारण असेल ते कापूस उत्पादन घटीचं. आता आपल्याला माहीतच आहे की भारतातलं कापूस उत्पादन यंदा घटणारच आहे. पण फक्त भारतातच नाही तर जागतिक उत्पादनसुद्धा यंदा मोठ्या प्रमाणात कमी राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये कापसाची टंचाई भारताला सुद्धा भासू शकते. त्यातच सध्या शेतकरी मागच्या हंगामामध्ये हिरमोड झाल्यामुळे मिळेल त्या भावात कापूस विकत आहेत. त्यामुळे साहजिकच बाजारामध्ये होणारी आवक ही सध्या जास्त दिसते. म्हणजेच देशातील कापूस उत्पादन आणि बाजारात होणारी आवक हे जर पाहिलं तर आवक काहीशी जास्त दिसते. पुढील काळात कापसाचे भाव वाढण्याचं महत्त्वाचं कारण ते म्हणजे आहे उत्पादनातील घटीचं. यंदा भारतातच नाही तर जागतिक पातळीवर कापूस उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. उत्पादन कमी राहणार आहे, पण भारतासह जागतिक कापूस वापर हा वाढणार आहे, म्हणजेच मागणी वाढणार आहे. त्यामुळे केवळ भारतातच नाही तर जागतिक बाजारातसुद्धा कापसाचे रेट वाढू शकतात. आता सध्याचा जर आपण विचार केला तर बाजारात येणारी आवक ही काहीशी जास्त आहे. मागच्या हंगामात शेतकऱ्यांना शेवटच्या टप्प्यात चांगला भाव मिळाला नव्हता. त्यामुळे यंदा शेतकरी काय करतायत? शेतकरी मिळेल त्या भावामध्ये कापूस विकतायत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदा दुष्काळामुळे कापूस उत्पादन तर कमीच आहे, पण इतर पिकांचं सुद्धा कमी उत्पादन हाती आलं. त्यामुळे शेतकरी कापूस विकतायत. शेतकऱ्यांची कापूस विक्री अशी सुरू राहिली तर पुढच्या 3 महिन्यांमध्ये जास्तीत जास्त कापूस हा बाजारात येऊ शकतो. आता आपल्याला माहितीच आहे, गेल्या वर्ष सोडलं तर आतापर्यंत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कापूस हा पहिल्या 4 महिन्यांमध्येच विकला होता. एकदा शेतकऱ्यांनी कापूस विकला की नंतर हा कापूस व्यापाऱ्यांच्या हाती आणि उद्योगांच्या हाती जायचा. हा कापूस एकदा हाती आला की मग तेजीमंदीचा खेळ सुरू व्हायचा. मग आपण पाहिलं की दरवर्षी शेतकऱ्यांना ह्या तेजीचा फायदा होतच नव्हता. कारण एकदा शेतकऱ्यांनी कापूस विकला की ही तेजीमंदी यायची आणि याचा जास्तीत जास्त फायदा हा व्यापारी आणि उद्योगांना व्हायचा. गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी कापूस मागं ठेवला होता, पण शेवटच्या टप्प्यात कापसाचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. आता यंदा दुष्काळ आहे, त्यामुळं देशातील कापसाचं उत्पादन कमी होणार हे निश्चित आहे. यापूर्वीही अनेकदा दुष्काळ आणि इतर काही कारणांमुळे देशातील कापूस उत्पादन कमी झालं होतं. पण त्या हंगामात सुद्धा शेतकऱ्यांनी पहिल्या 3 ते 4 महिन्यांमध्ये कापूस विक्रीचा निर्णय घेतला. त्यामुळं त्यानंतरच्या काळात आलेल्या तेजीचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. जसं सुरुवातीला सांगितलं की एकदा उद्योगांच्या हाती कापूस आला की त्यानंतर त्यांनी ओरड सुरू केली की यंदा देशातील उत्पादन घटलं, त्यामुळं आयात करण्याची गरज आहे. त्यामुळे साहजिकच भारतासारखा मोठा देश आयातीत उतरल्यानंतर कापसाचे भाव वाढतात. जसे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढतात तसे आपल्या देशातही वाढतात. पण त्यावेळीसुद्धा शेतकऱ्यांना जास्त फायदा झाला नाही, कारण हा भाव वाढायच्या आधीच शेतकऱ्यांनी कापूस विकलेला असतो. कारण जसं आता सध्या चर्चा बाजारात सुरू आहे की यंदा मागणी नाही, मंदीचं सावट आहे, उद्योग संकटात आहेत, अशा चर्चा पसरवल्या जातात. शेतकऱ्यांच्या हातून एकदा माल व्यापाऱ्यांच्या हातात गेला की मात्र भाव वाढवले जातात आणि त्यासाठी कारण काय दिलं जातं? उत्पादन घटीचं. आपला महत्त्वाचा प्रश्न राहिलाच, मग यंदा कापसाचे भाव कधीपासून वाढू शकतात? तर जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शेतकरी सध्या मिळेल त्या भावात हाती येईल तसा कापूस विकतायत. शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या अडचणीसुद्धा आहेत, त्यामुळे त्यांना विक्री करणं गरजेचं आहे. त्यातच आता दिवाळी सण तोंडावर आहे, त्यामुळं कापूस बाजारातील आवक ही जास्त झालेली दिसते. त्यामुळे साहजिकच पुढील काही महिन्यांमध्ये म्हणजेच पुढच्या 3 महिन्यांमध्ये जास्तीत जास्त कापूस बाजारात येऊन जाण्याची शक्यता आहे. म्हणजे जानेवारीनंतर बाजारातील येणारे कापूस आवक ही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारीनंतर कापसाच्या दरामध्ये सुधारणा होण्याचा अंदाज असल्याचं अभ्यासक सांगतायत. मग ही सुधारणा किती होऊ शकते? आत्ता बाजारामध्ये जे घटक फॅक्टरी नाहीत, म्हणजे जे घटक सध्या बाजारामध्ये अस्तित्वात आहेत, त्यानुसार जानेवारीनंतर बाजारात किमान 500 ते 1000 रुपयाची क्विंटल मागं वाढ होऊ शकते. पण कापसाच्या दरवाढीवर सरकारच्या निर्णयाचाही परिणाम होऊ शकतो. सरकार नेमकं काय निर्णय घेतं याच्यावर सुद्धा बाजारातील वाढ ही अवलंबून असेल. पण चालू हंगामात शेवटच्या टप्प्यात कापसाचे भाव चांगले वाढू शकतात असा अंदाज आहे. त्याचं महत्त्वाचं कारण आहे की कापसाचं उत्पादन आणि होणारा वापर. आता आपण पाहिलं की मागच्या हंगामामध्ये जागतिक पातळीवर कापसाचं उत्पादन चांगलं होतं, मात्र वापर कमी होता. पण यंदा परिस्थिती उलटी आहे.
यंदा जागतिक पातळीवर आणि भारतातसुद्धा उत्पादन कमी आहे आणि वापर मात्र चांगला होणार आहे. कापसाचा वापर गेल्या हंगामापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं होणार की मागणीपेक्षा पुरवठा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यातच काय झालं, यंदा जागतिक उत्पादन कमी आहे. अमेरिका, चीन आणि भारत या महत्त्वाच्या देशांचं उत्पादन यंदा कमी आहे. त्यामुळे भारताला आयात करण्याची गरज पडू शकते. पण यंदा चीनमधलं सुद्धा उत्पादन कमी झालं आहे. चीनला कापूस पुरवठादार मुख्य देश म्हणजे अमेरिका. अमेरिकेकडून बांगलादेशसुद्धा कापूस घेत असतो. पण यंदा अमेरिकेचं कापूस उत्पादन तब्बल 12% कमी राहणार आहे. चीनचं उत्पादनसुद्धा 12% कमी झालं आहे. म्हणजेच चीनची मागणी अमेरिका पूर्ण करू शकतो. पण भारताला कापसासाठी ब्राझीलकडे जावं लागतं. कारण यंदा ब्राझीलमध्ये उत्पादन काहीसं वाढण्याची शक्यता आहे. परंतु जागतिक कापूस उत्पादनात ब्राझीलचा वाटा हा खूपच कमी आहे. त्यामुळे साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढू शकतात आणि याचा थेट परिणाम देशातील दरावर सुद्धा होऊ शकतो. म्हणजेच भारतातील भावसुद्धा वाढू शकतात. या काळात भारतानं ब्राझील किंवा इतर देशांकडून कापूस आयात करायचं ठरवलं तरी कापूस स्वस्त मिळणार नाही, जसं मागच्या हंगामात होतं. मागच्या हंगामात बऱ्यापैकी असं झालं की भारताचे भाव आंतरराष्ट्रीय भावापेक्षा जास्त होते. पण आत्ताचा जर आपण विचार केला तर भारतातील कापसाचे भाव हे आंतरराष्ट्रीय भावापेक्षा कमी आहेत. पण पुढच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजार वाढल्यानंतर देशातील कापूस बाजाराला सुद्धा आधार मिळू शकतो. म्हणजेच भारतावर जेव्हा आयात करण्याची वेळ येईल, जेव्हा उद्योग सांगतील की भारतातील उत्पादन घटलं, त्या काळामध्ये देशातील कापसाचे दर वाढलेले असू शकतात. मग तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आणखीन एक चर्चा आहे की हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाचे भाव दबावात का आहेत. तर याचं कारण आपल्याला मागच्या हंगामात सुद्धा सापडतं. आता मागच्या हंगामात आपण पाहिलं की शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत कापूस ठेवला होता. म्हणजे जवळपास शेतकऱ्यांनी जुलै ऑगस्टच्या दरम्यान सुद्धा कापूस विकला. पण मागच्या हंगामाचा जर आपण विचार केला तर पहिल्या 6 महिन्या म्हणजे ऑक्टोबर ते मार्च या काळामध्ये कापसाचे सरासरी भाव म्हणजे कापसाचा बाजार हा 8,500 ते 9,500 रुपयांच्या दरम्यानच राहिला. म्हणजे कापसानं 9,500पेक्षा जास्त पातळी गाठली नव्हती. पण शेतकऱ्यांना याच्यापेक्षा जास्त अपेक्षा होती, कारण त्या आधीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी कापूस विकून झाल्यानंतर कापसाचा भाव जास्त प्रमाणात वाढला होता. आपल्याला ह्या हंगामात सुद्धा चांगला भाव मिळाला अशी अपेक्षा होतीच. पण झालं उलटं. जागतिक बाजारातील वेगवेगळे घटक आणि काही कारणांमुळे कापसाचे भाव एप्रिल महिन्यापासून कमी होत गेले आणि कापसाचे भाव हंगामाच्या शेवटीसुद्धा कमीच राहिले. आपण पाहिलं की सप्टेंबर महिन्यातसुद्धा कापसाचा भाव हा 6,500 रुपयांच्या दरम्यान होता. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा अपेक्षाभंग झाला. जास्त दिवस कापूस ठेवूनही अपेक्षित भाव मिळाला नाही, हा अनुभव मागच्या वर्षीचा. त्यामुळे शेतकरी यंदा काय करतायत, यंदा शेतकरी कापूस विक्रीसाठी थांबण्याची शक्यता कमीच दिसते. असं चित्र सध्या बाजारात दिसतंय. शेतकरी हाती येईल तसा मिळेल त्या भावामध्ये कापूस विकताना दिसत आहेत आणि उद्योगांना सध्याच्या भावात म्हणजे कमी भावात पुरेसा कापूस मिळतोय. त्यातच मागील हंगामातील शिल्लक कापूससुद्धा काही प्रमाणात आहे. शिल्लक कापूस मोठ्या प्रमाणात असल्याचे बाजारात चर्चा पसरवली जाते. पण यंदाचं उत्पादन कमी आहे याच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जाते. शेतकरी कापूस विकत असल्यानं म्हणजे कमी भावात कापूस मिळत असल्यानं उद्योगांकडून सुद्धा भाव वाढवला जात नाही आहे. सध्या बाजारात कापसाला 6,000पासून भाव मिळतोय. सरासरी भाव पातळी 6,800 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान आहे. या भावामध्ये जेवढा कापूस मिळेल तेवढा उद्योग खरेदी करतील आणि एकदा बाजारातील आवक कमी झाली तर भाव वाढू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. यंदा दुष्काळी वर्ष आहे म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारं उत्पादन कमी झालं आहे. मात्र शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा वाढलेला आहे. कारण एका एकरासाठी जेवढा खर्च नेहमी करावा लागतो तेवढं तर केलेलंच आहे. पण हाती येणारं उत्पादन कमी आहे. त्यामुळे साहजिकच मिळणाऱ्या कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे आणि तो भाव मिळायलाच हवा. पण सध्या बाजारात जी चर्चा सुरू केली जाते, यंदा कापसाला मागणी नाही आहे. कापूस बाजारावर यंदा मंदीचं सावट आहे. उद्योग तोट्यात जाऊन बंद पडत आहेत. अशा जागा पुढ्या सोडल्या जात आहेत. ह्या पुढ्या फक्त कापूस बाजार दबाव ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी कमी भावात कापूस विकावा यासाठी ह्या पुढ्या सोडल्या जात आहेत. आणि ह्या पुढ्या केवळ यंदाच नाही तर आपण पाहिलं की अशा पुढ्या दरवर्षी बाजारामध्ये सोडल्या जातात. बाजारात अशा पुढ्या सोडण्यामागे एकच उद्देश असतो, तो म्हणजे शेतकऱ्यांनी हाती आलेला कापूस मिळेल त्या भावात विकावा. पण यंदा खरंच कापसाचे भाव दबावात राहण्याची शक्यता खूप कमी आहे. पण वर्षभर कापसाचे भाव हे एकाच पातळीवर राहत नाही. मागच्या हंगामात आपण सुद्धा पाहिलं की सुरुवातीचे 6 महिने कापसाचे भाव 8,500 ते 9,500 रुपयांच्या दरम्यान होते. नंतरच्या टप्प्यात भाव कमी झाले. सांगण्याचा उद्देश हाच आहे की जरी बाजारात सांगितलं जातं की कापसाचे भाव या पातळीवर वाढणार नाहीत तर असं होत नाही. बाजारामध्ये नेहमी तेजीमंदी येत असते. कदाचित ती तेजीमंदी येण्याचे जो काही कालावधी आहे तो कमी असू शकतो, पण भाव नक्कीच वाढत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात ह्या ज्या काही पुढ्या सोडल्या जातात त्याला बळी पडू नये आणि पॅनिक सेलिंग टाळावं. आपल्या हाती यंदा कमी कापूस आला आहे हे मान्य आहे. आपला उत्पादन खर्चसुद्धा वाढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हाती आलेल्या कापसाच्या विक्रीचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे.
आता बाजार तर काय आपल्या हाती नाही, पण बाजारानुसार आपण विक्री करणं हे काही प्रमाणात आपल्या हाती आहे. यंदा आपल्याकडे उत्पादन कमी आलं आहे, त्यामुळं आलेल्या उत्पादनातून आपल्याला गरजेपुरता कापूस आपण आता विकू शकतो. पण आपल्या मालाचे वेगवेगळे टप्पे करून ते जर वेगळ्या टप्प्यात विकलं तर आपल्याला कमी भावात कमी कापूस जाईल आणि वाढलेल्या किमतीचा सुद्धा आपल्याला फायदा घेता येईल. त्यामुळं काय होईल की आपला कापूस सरासरी भावानं विकला जाईल. शेतकऱ्यांनी कापूस विक्री करताना बाजाराची शहानिशा करावी. कारण असं होतं आहे की काही बाजारांमध्ये कमाल दराच्या पावत्या फिरवल्या जातात. म्हणजे या बाजारामध्ये कापसाला एवढा एवढा दर मिळाला, पण खरंच तो दर जास्तीत जास्त कापसाला मिळाला का याची शहानिशा करूनच बाजारात कापूस न्यावा. तसंच बाजारामध्ये ज्या काही अफवा पसरवल्या जातात त्याला बळी पडू नये. यापुढे कापूस बाजारामध्ये काय घडामोडी घडतील हे आपल्यापर्यंत आम्ही पोहोचतच राहू. तसंच रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आम्ही वेगवेगळ्या शेतीमाल बाजाराविषयी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे ॲग्रोवनच्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.